नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामध्ये 9 ऑगस्ट 2019 नुसार त्रिस्तरीय यंत्रणा त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा हा जो कायदा आहे तो 1986चा कायदा आहे, बरोबर आहे. परंतु आता नवीन जो सुधारित कायदा आहे तो कायदा 2019चा कायदा आहे आणि त्यानुसार त्रिस्तरीय जी यंत्रणा आहे, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, पहिल्यांदा अर्थ. जिल्हा स्तरावर कामकाज करणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा आयोग. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा आयोग असावा अशी तरतूद आहे. ठीक आहे. ज्यामध्ये ग्राहकांना काही तक्रारी करायची असतील तर आपल्याला जिल्हा स्तरावर जिल्हा आयोगाच्या माध्यमातून त्या विक्रेत्याबद्दल, त्या वस्तूबद्दल, त्या मालकाविरुद्ध आपल्याला तक्रार दाखल करता येतं. त्यानंतर राज्य आयोग हे राज्य स्तरावर, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य आयोग या ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी कामकाज करेल. आणि राष्ट्रीय आयोग हे केंद्र स्तरावर आपल्याला काम करताना बघायला मिळेल. पुढे बघा, अध्यक्ष. आता जिल्हा आयोगामध्ये अध्यक्ष कोण असतो तर जिल्हा न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे जिल्हा आयोगाचे अध्यक्ष असतील. राज्य आयोगामध्ये बघा, उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे राज्य स्तरावर अध्यक्ष म्हणून कामकाज करतील. आणि राष्ट्रीय आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश हे राष्ट्रीय आयोगावर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. ठीक आहे. पुढे बघा, तिसरा मुद्दा या ठिकाणी अनुभव. जिल्हा आयोगामध्ये या ठिकाणी 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राज्य आयोगामध्ये पण सेम आहे, 10 वर्षाचा अनुभव. राष्ट्रीय आयोगामध्ये देखील 10 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो आहे सभासद. जिल्हा आयोगामध्ये एकूण 2 सभासद असतात. ठीक आहे. त्या 2 पैकी एक महिला सभासद असणं आवश्यक आहे. 2 सभासद त्यापैकी एक महिला सभासद असणं आवश्यक आहे. राज्य आयोगामध्ये एकूण 4 सभासद असतील, 4 पैकी एक महिला सभासद असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर राष्ट्रीय आयोगामध्ये देखील सेम 4 सभासद असतील, त्यापैकी एक महिला सभासद असणं आवश्यक आहे. पुढचा आहे बघा 5वा मुद्दा, वय किती असावं. 5वा मुद्दा जो आहे तो वय. वय हा 35पेक्षा कमी असू नये. वय वर्ष 35पेक्षा त्या ठिकाणी कुणाचं, अध्यक्ष आणि त्याचबरोबर सभासद या व्यक्तींचं वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. राज्य आयोगामध्ये हे पण सेम असेल. अध्यक्ष व त्याचबरोबर सभासद यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी असू नये. राष्ट्रीय आयोगामध्ये देखील सेम आहे, 35 वर्षापेक्षा त्यांचं वय कमी असू नये. पुढे बघा, कार्यकाळ. जिल्हा आयोगामध्ये बघा, नेमणुकीपासून 65 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी कामकाज करता येतं. 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. राज्य आयोगामध्ये नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष पूर्ण होईपर्यंत. जिल्हा आयोगामध्ये 65 आहे आणि राज्य आयोगामध्ये 67 आहे. पुढे बघा, राष्ट्रीय आयोगामध्ये नेमणुकीपासून 5 वर्ष किंवा वयाची 67 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आणि अध्यक्षाचं जे वय आहे त्याचं वय काय केलं या ठिकाणी 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. जिल्हा आयोगामध्ये 65 वर्ष, राज्य आयोगामध्ये 67 वर्ष आणि राष्ट्रीय आयोगामध्ये 67 वर्ष. फक्त अध्यक्षांना जो आहे 70 वर्षापर्यंत या ठिकाणी मुदत आहे. पुढे बघा, कार्यक्षेत्र. जिल्हा आयोगाचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण जिल्हा असणार आहे. राज्य आयोगाचं संपूर्ण राज्य असणार आहे आणि राष्ट्रीय आयोगाचे जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण देश. पुढे
7वा या ठिकाणी आपण आता बघितलं कार्यक्षेत्र. 8वं बघा वेतन. जिल्हा आयोगाचं जे वेतन आहे ते राज्य सरकार ठरवतं. राज्य आयोगाचं राज्य सरकार आणि राष्ट्रीय आयोगाचं जे काही वेतन आणि भत्ते आहेत ते कोण ठरवतं? केंद्र सरकार. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्या ठिकाणी दावे आणि खटले. बघा, जिल्हा आयोगामध्ये 1 रुपयापासून ते 1 कोटीपर्यंतच्या तक्रारी असतील तर आपल्याला जिल्हा आयोगामध्ये तक्रार दाखल करता येतं. किती? 1 कोटीपर्यंत. पुढे बघा, राज्य आयोगामध्ये 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत व तसेच जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल झाले असतील तर ते राज्य आयोगामध्ये तक्रारी या ठिकाणी दाखल करता येतात. 1 कोटी ते 10 कोटीपर्यंत. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना जिल्हा आयोगाचं निकाल मान्य नाही त्यांच्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील राज्य आयोगामध्ये या ठिकाणी तक्रार दाखल करता येतं, अपील करता येते. आणि राष्ट्रीय आयोगामध्ये 10 कोटी व त्यापुढील रक्कम व तसेच राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील या ठिकाणी दाखल करता येतं. म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम असेल तर आपण डायरेक्ट राष्ट्रीय आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो. व त्याचबरोबर जर समजा राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करायचं असेल तर ते आपण अपील राष्ट्रीय आयोगामध्ये तक्रार दाखल करू शकतो. पुढे बघा, 10वा मुद्दा या ठिकाणी अपील. जिल्हा आयोगाच्या आदेशाविरुद्ध आपल्याला राज्य आयोगामध्ये दाद मागता येते, अपील करता येते, परंतु त्याला लिमिट आहे. आदेश प्राप्त झाल्यापासून पुढील 45 दिवसामध्ये आपल्याला राज्य आयोगामध्ये तक्रार दाखल करावं लागतो. पुढे, राज्य आयोगाच्या आदेशाविरुद्ध अपील 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगामध्ये आपल्याला दाद मागता येते. म्हणजे आदेश मिळाल्यापासून पुढील 30 दिवसाच्या आत राष्ट्रीय आयोगामध्ये तक्रार दाखल करता येतं, अपील करता येते. आणि शेवटी आहे, राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाविरुद्ध जर अपील करायचं असेल तर पुढील 30 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी अपील करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे जे महत्त्वाचं त्रिस्तरीय यंत्रणा आहे, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार, तर त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व त्याचबरोबर अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.